एक महत्त्वाची सूचना येते. खेळपट्टीवरून आपण धावू नका याची आपण नोंद घ्यायची. पंच त्यांना ताकीद द्या. आजच्या दिवसातील रेग्युलर गटातील आता 8च्या पोरमध्ये सामना सुरुवात होते. ठीक 12:27 सामना सुरुवात. पहिला बॉल. दोन्ही टीमला विश ऑल द बेस्ट. बोथ द टीम शो द गुड गेम. मदरच्यामध्ये तुम्ही पाहताय सागर इरमाळे आणि त्याच्या साथीला अंशुल ही जोडी तुम्हाला पाहायला मिळेल. गोलंदाजी मार्कवरती सुदर्शन जाधव राऊंड द विकेट. पहिला बॉल यावेळेस मात्र ऑन साईडला घेतलाय. बॉल चालला मिड विकेटला. एक सिंगल धाव इथे मिळते. डीपमध्ये खेळाडू तेजसला तुम्ही पाहिलं. तेजस मेहर जो बाराच्या वेगाने आला, चेंडूला उतरून फेक करतोय. दरम्यान एक चिकी सिंगल. पहिल्या बॉलवरती खरं तर स्वप्नवा सुरुवात करत असताना पहिल्या बॉलवरती अकाउंट ओपन केले श्री गणेश करत असताना सागर इरमाळेला तुम्ही पाहताय त्याच्या बाटपत एक सिंगल आली आहे. बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न वांगणी यांच्या संयुक्त विद्यमानाने हा सामना देखील तुम्हाला पाहायला मिळेल. गोलंदाज तयार सुदर्शन. या वेळेला मात्र शपथ झाले होते. अडबा बाट घेतल्याचा प्रयत्न. बॉल चालाय फाईन लेगला. चुकी केली खेळाडूने. बॉल चालाय डीप मध्ये. एक सिंगल तर एक पडली. दुसरीचा प्रयत्न होतोय भरधा वेगानं. या दोन धाबा तिथे एक पडल्या गेल्या. खरं तर डीप मध्ये खेळाडू मोठ्या होत्या. बाईच्या स्वरूपात या दोन धाबा. दोन धाबा एक्स्ट्राच्या स्वरूपात इथे देखील मिळतील. दोन धाब्याच्या साथीने आता टीमची टोटल धावसंख्या पुढे सरकत असताना आतापर्यंत 3 धाबा धावफलकावरती पाहायला मिळतील. गुरदास सुदर्शन राऊंड द विकेट. फुल टॉस होता. गतीमध्ये मिश्रण करण्याचा प्रयत्न. बॉल चालाय कव्हरला. विजय पाठमोरे डीप मध्ये चेंडू अडबला उतरून फेक करतील. दरम्यान पुन्हा एकदा दोन धाबा. 3-3 खेळाडू पाठमोरे होते. चेंडूच्या मागे धापत असताना अर्बातला तुम्ही पाहिलं अभि भोईर स्वतः संघनायक पोहोचले होते, परंतु त्याआधी विजयने चेंडूला उतरून थ्रो फेकी केली. दरम्यान इथे देखील दोन धाबा. या दोन धाब्याच्या साथीने आता टीमची टोटल धावसंख्या पुढे सरकत असताना आतापर्यंत 5 धाबा. खरं तर मी कौतुक करेल अंशुलचं, ज्याने मात्र फुलटॉस बॉल अडव्या वाटत नाही घेतला, परंतु कव्हरला चांगला फटका त्याने लगावला. लॉंगॉनला चेंडू इथे मात्र ट्रॅव्हल झाला. दरम्यान पुन्हा एकदा सिंगल आणि सिंगलच्या जोरावरती आता टीमची टोटल 6 या आकड्यावर जात असताना धावसंख्येला आकार लावण्याचं काम करत असताना स्लो बट स्टडी हे समीकरण तुम्ही पाहताय अंशुलच्या माध्यमातून. त्याच्या साथीनं सागर इरमाळी. नेहमीच आपण पाहतोय कुंदन भोसले त्याच्या साथीनं सागर इरमाळी येत असतो, परंतु आज काहीतरी रणनीती नक्कीच वेगळी तुम्हाला पाहायला मिळेल. या वेळेला मात्र जागेवरून खेळण्याचा प्रयत्न अपील झाली. पंच सहमत नव्हते. खरं तर अभि भोईरला तुम्ही पाहू शकता, जो संघनायक अमित डांगरेला तुम्ही पाहू शकता. भरपूर अपील त्याच्या माध्यमातून झाली, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क नव्हता. हेच पंच सांगत असताना डॉट बॉलची समाप्ती होत असताना चला पंचाची बात घालू नका. अभि आपण एक चांगले खेळाडू आहात. आपण पंचांचा आदर करा, लगेच खेळायला सुरुवात करा. अमित डांगरे सरांना तुम्ही पाहताय, ते देखील एक नामांकित पंच. पुन्हा महाराष्ट्रभर दौरे त्यांचे देखील सुरू आहेत आणि आता पंचांचा आदर करत असताना याच खेळासाठी तर कुळगाव संघाला जाणलं जातो. गोरदस्त यार फोटोस होता. फक्त दिशा दिले. फाईन लेगला खेळाडू उपस्थित होता. धाव घेण्याचा प्रयत्न. दोन्ही फलंदाज एकाच एंडवरती आणि आता अपघात निश्चित. परतावं लागेल माघारी अंशुलला. फलंदाज बाद. त्याच्या खेळीचा अंत होत असताना डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता. याच खेळासाठी तर राज क्रीडामंडळ कुळगाव संघ जाणला जातो आणि आता शेवटच्या बॉलवरती शेवट गोड केलं. अंशुल भोसलेला परतावलाय माघारी. नवीन खेळाडू नेट नंबर 3 वरती दाखल होतोय. कुंदन भोसलेला तुम्ही पाहताय त्याच्यात जात असताना नेट नंबर 3 वरती हा खेळाडू दाखल झालाय. कुंदन भोसलेला तुम्ही पाहताय एक आक्रमक खेळाडू आहे, परंतु आज कशा प्रकारचा खेळ तो करेल त्याच्यात मध्ये पाहावं लागेल, कारण नेहमीच भरपूर विश्वास कुंदन भोसलेवरती असतो. त्या साथीनं सागर इरमाळी जो मात्र चांगला क्रिकेट खेळत असतो, परंतु आज संघ अडचणीत सापडलाय. कारण पहिल्या षटक क्रमांक पहिलं तुम्ही पाहिलं जिथे धाबा खर्च केल्या फक्त आणि फक्त 6 खेळ संपन्न झाला. षटक क्रमांक दुसरा पिटूचं गोरदास खुशल भोईर येतोय गोलंदाजी मार्कवरती. अजून एक लेजंड खेळाडू टीम कुळगाव संघाचा, ज्याने कित्येक वर्षे कुळगाव संघाची सेवा केली आहे. आज षटक क्रमांक दुसरा हाताळत असताना चांगला क्रिकेट त्याला देखील मैदानाच्या मध्ये खेळायचा. यात अनुषंगाने तो दाखल झाला. स्ट्रायकिंग नंबरवरती कुंदन भोसले हा खेळाडू तुम्ही पाहता. जय भवानी शिरगाव विपक्ष राज क्रीडा मंडळ कुळगाव या दोन टीमच्या दरम्यान हा महामुकाबला तुम्हाला पाहायला मिळतो. राईट नंबर द विकेट.
पहिलाच बॉल फुलटॉस होता, ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, बॉल चालाय कव्हरला, डीप मध्ये खेळाडू ओमकारला तुम्ही पाहताय पोहोचलाय आणि अखेर बॉल मात्र बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार. आणि भरपूर चांगला फटका सजवला, कव्हरच्या क्षेत्रामध्ये खेळलं, पाहिलं होतं क्षेत्र मोकळ्या, त्याच दिशेला फटका खेचला आणि आता इथे 4 धावा वसूल करत असताना कुंदन भोसलेला तुम्ही पाहता. टीमची टोटल धावफलकावरती प्रचंड वेगानं आता पुढे सरकेल. आतापर्यंत धावा 10 धावा फलकावरती तुम्हाला पाहायला मिळतील. गुरदास कुशल फुल टॉस होता, आडवा बॅटने खेचलाय, बॉल चाललाय डिबॅकर स्कोर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. आधीच्या बॉलवरती नजाकत, तर या बॉलवरती ताकद, बॉल सीमा पार, षटकार. खर तर गुरुवारचा दिवस आहे, साईबाबाचा दिवस आणि सातत्याने डीजे मास्टरच्या माध्यमातून साईबाबाचे संगीत आपण ऐकतो. मुलगा किती मोठा होऊ द्या, त्याच्यावरती प्रेम करते, तिला आई म्हणतात. अरे तेलाने दिवे तर सर्वच लावतात, परंतु जो पाण्याने दिवा लावतो ना त्याला साई म्हणतात. बोला ओम साईराम. फुल टॉस होता, फटका आता फसला, डीप मध्ये खेळाडू तेजस पोहोचला, कॅच ड्रॉप. ज्या खेळाडूनं मैदानाच्या चौफेर बाजूला फटकेबाजी केली आहे ना त्याची आता कॅच ड्रॉप करत असताना तेजसला तुम्ही पाहताय. पकडा कॅच जिंका क्रिकेटचे मॅच हे समीकरण आम्ही सांगत असतो, परंतु आता कॅच ड्रॉप झाले ती देखील कोणाची, तर कुंदन भोसले नाबादचं वादळ मैदानाच्या आतमध्ये घोंगावलंय आणि आता त्याच्याच झेली ते मात्र ड्रॉप झालं. याची किंमत तुम्हाला मोजावी लागेल. जखमी वाघ आता मैदानाच्या आतमध्ये दहाडेल का, कशा प्रकारची बॅटिंग करतोय कुंदन भोसले हे देखील पाहावं लागेल, कारण आतापर्यंत आपण पाहिलं चांगली बॅटिंग आपण पाहिले. पुन्हा एकदा यावेळेस मात्र चेंज ऑफ द पेस, गतीमध्ये मिश्रण केलं, बोटं विकवली होती, फिंगर रोल केली, टप्पा पाडल्यानंतर भरदा बेगाने बॉल निघून गेला. यष्टी रक्षकाच्या हातामध्ये गतीमध्ये मिश्रण केलं. यावेळेस मात्र कव्हरच्या क्षेत्रामध्ये खेळाचा प्रयत्न फसला कुंदन भोसलेचा आणि आता तुम्ही पाहताय डॉटबॉलची समाप्ती होत असताना पुन्हा एकदा पॉईंटच्या क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न. यावेळेस खेळाडू उपस्थित आणि आता टिपला गेलाय, झेल संपलाय खेळ, परत होतोय फेल, लागेल एक धक्का. आता बॅटिंग करत असताना टीम शिरगाव संघाला त्याच दरम्यान मान्यवराचा शुभागमन होत असताना सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. मुख्य व्यासपीठावरती कृषी उत्पन्न बाजार समिती उल्हासनगर सभापती उज्ज्वल देशमुख साहेब आणि त्यांच्या साथीनं उद्योजक समाजसेवक शिवाजी कतोरे साहेब यांचा या मंचावरती शुभागमन झाले. स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक मनपूर्वक स्वागत. फरदात बाद झाला खरं तर कुंदन भोसलेने आता मैदान सोडले, परंतु नवीन खेळाडू प्रथमेश तुपे आता मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना नेट नंबर 4 वरती हा खेळाडू दाखल होतोय. दुसऱ्या बाजूला तुम्ही पाहताय संघाचा ट्रम्प कार्ड बॅकबॉल खेळाडू सागर इरमाली अजून मैदानावरती खेळतोय. ही जमेची बाजू आहे टीम शिरगाव संघासाठी, परंतु कुंदन भोसले आज मात्र काय क्रिकेट खेळलाय. कुंदनना एक कॅच ड्रॉप झाली, परंतु त्यानंतर जास्त काळ खेळपट्टीवरती तो टिकू शकला नाही. खरं तर पॉईंटच्या क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न फसला, कारण उंचपुरा खेळाडू विजयला आपण पाहिलं, विजय भोईर जे मात्र पॉईंटच्या क्षेत्रामध्ये उपस्थित होता, त्याने एक चांगला झेल टिपला आणि 16 धावांचं योगदान देत असताना आता मैदान सोडलंय कुंदन भोसलेनं, परंतु नवीन खेळाडू मैदानात दाखल होतोय. नेट नंबर 4 वरती प्रशांत तुपेला तुम्ही पाहता. प्रथमेश तुपे मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय गोलंदाजी मार्कवरती. गोलंदाज पुन्हा एकदा सेकंड स्पेलमध्ये सुदर्शन जाधव गोलंदाजी मार्कवरती, राऊंड द विकेट.
सुदर्शनचा पहिला बॉल फक्त दिशा दिली आहे, ड्राईव्ह केला ऑन साईडला, बॉल चालला लॉंग ऑनला, डीप मध्ये खेळाडू ओमकारला तुम्ही पाहता, ओमकार जाधव भरपूर वेगाने पोहोचला, झपाट्याने चढूला, त्याने उचलला, फेक केली आहे दरम्यान एक चिके सिंगल आणि सिंगलच्या साथीने आता धावसंख्या पुढे सरकेल पुन्हा एकदा धावफलकावरती 23 धाबा. अशोक भोईर साहेबांना तुम्ही पाहता या स्पर्धेचा आढावा घेत असताना स्पर्धेमध्ये कुठे कमी तर राहिली नाही आहे ना याचा सातत्याने विचार करत असताना आमचे हेमंत अशोक भोईर साहेब आणि त्याचे पिताश्री अशोकजी भोईर यांना तुम्ही पाहू शकता. हाफ ट्रॅकर होता, फक्त दिशा देण्याचा प्रयत्न होता, पुल करू शकले असते, मोठा फटका आला असता, परंतु संपर्क नाही आहे बॅटन बॉलचा, कारण तिलकरत्न दिलशाद स्टाईन इथे मात्र स्कूप करण्याचा प्रयत्न कुठेतरी फसला. दरम्यान डॉट बॉलची समाप्ती होत असताना पहिल्या षटकाच्या अंती 6 धाबा खर्च केला सुदर्शननं, दुसऱ्या षटकाच्या अंती 16 धाबा खर्च केला गुरुदास कुशलला, परंतु आता बॅटची कडा घेतली, बॉल चालला मागे, विजय पोहोचले, एक सिंगल एकपटी दुसरीचा प्रयत्न होतोय, 2 धाबा मैदानाच्या आतमध्ये भरपूर वेगाने एकपटला गेल्या. या 2 धाब्याच्या साथीनं धावसंख्या पुढे सरकेल 25 धाबा धावफलकावरती आतापर्यंत जोडल्या गेल्या. आणि प्रथमेश तुपेला तुम्ही पाहता जो मात्र संघर्ष करत होता, चाचपडत खेळत होता, परंतु आता त्याच्या बॅटमधून 2 धाबा. चांगला फटका आहे पुन्हा एकदा यावेळेस मात्र लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये खेळाडू अरबा चुकी करतोय, मागे बॅकअप चांगला पाहायला मिळतो. ओमकार जाधवला तुम्ही पाहता छोटं फेक करेल, दरम्यान 2 धाबा इथे देखील मिळतील. ओमकारचं मी कौतुक करेल, खरं तर सरकार या नावाने सुपरिचित हा खेळाडू तुम्ही पाहू शकता. मैदानाच्या चौफेर बाजूला जिथे चेंडू पोहोचतोय ना तिथे मात्र ओमकार जाधव पोहोचतोय, या शंकाच नाही. या अगदी आमच्या व्यासपीठाच्या समोर एक लेजंड खेळाडू डासिंग पर्सनॅलिटी अमित डांगरे. फुल टॉस होता, फक्त दिशा दिली आहे, बराच वेळा प्रयत्न जरूर केला, परंतु आता यशस्वी ठरलाय. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर, प्रथमेश तुपेच्या बॅटमधून येतोय चौकार. याच दरम्यान आमचे मन्नू थॉमस सर यांचा इथे मात्र शुभागमन झाला. पुन्हा एकदा दिशा देण्याचा प्रयत्न, ऍक्शन रिप्ले, तोच फटका, जणू काही कार्बन कॉपी पाहायला मिळते. फाईन लेगला बॉल चाललाय, दन 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 करत बाउंड्री लाईनच्या बाहेर, प्रथमेशच्या बॅटमधून अजून एक चौकार येतोय, या 4 धाबा. व्यासपीठावरती सुमितजी देशमुख साहेब यांचं इथे मात्र शुभागमन झाले, त्यांचे स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक मनपूर्वक स्वागत. चला नेक्स्ट मॅच श्री गणेश क्रिकेट संघ मानकिवली विपक्ष श्री गणेश कासगाव. श्री गणेश क्रिकेट संघ मानकिवली विपक्ष श्री गणेश कासगाव, 2 टीमच्या दरम्यान मॅच असेल. दोन्ही संघ गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने नक्कीच तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये खेळताना दिसतील. इनिंग ब्रेकमध्ये दोन्ही संघ आपण पोहोचायचा टॉससाठी. धावसंख्या धावफलकावरती आतापर्यंत 35 धाबा धावफलकावरती तुम्हाला पाहायला मिळतील. षटक क्रमांक 3 संपन्न झाले. खरं तर धावसंख्येचा आलेख पूर्णपणे थांबला होता, ज्यावेळी सुदर्शन गुरुदाजी मार्कवरती आला. पहिल्या षटकामध्ये त्याने धाबा खर्च केला फक्त आणि फक्त 4. 6 धाबा खर्च केला पहिल्या षटकामध्ये आणि दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहिलं तर 16 धाबा खर्च केल्या कुशलनं आणि आता पुन्हा एकदा 13 धाबा खर्च करत असताना गोलंदाज सुदर्शन जाधवला आपण पाहिलं. षटक क्रमांक 4 तेजस मेहर आलेत गोलंदाजी मार्कवरती. डावकऱ्याचा एक चांगला खेळाडू राऊंड द विकेट. पहिलाच बॉल ऑन साईडला बडबल आहे, बॉल चाललाय काऊ कॉर्नरच्या क्षेत्रामध्ये, खेळाडू उपस्थित होता, एक सिंगल तिथे मिळतीये. सिंगलच्या जोरावरती धावसंख्या पुढे सरकली. आतापर्यंत 36 धाबा धावफलकावरती तुम्हाला पाहायला मिळतील. षटक क्रमांक 4ला सुरुवात झाली आहे. काहीसा कानमंत्र आता अमित डांगरे देत असताना खरं तर एक बॅकबॉन खेळाडू आणि कित्येक वर्ष चांगला क्रिकेट कोळगाव संघासाठी अमित डांगरे यांनी नेहमीच खेळला, परंतु प्रत्येक बॉलवरती सातत्याने त्यांच्या माध्यमातून काही ना काही कानमंत्र आता देत असताना 12 वाजून 41 मिनिटं झालीत. खरं तर 12 वाजून 27 मिनिटांनी आपण सामन्याला सुरुवात केली आहे. टॅप करण्याचा प्रयत्न, यावेळेस मात्र डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता. माहिती होतं तेजसला की इथे विकेट नॉन स्ट्रायकिंग एंडवरती मिळू शकते, परंतु सागर इरमाळे जो या संघाचा बॅकबॉन खेळाडू आहे त्याची विकेट महत्त्वाची होती आणि त्याच कारणासर आता डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न स्ट्रायकिंग एंडवरती आपण पाहिला, परंतु तिथे अपयश पदरी पडलं. एक सिंगल मिळते. टीमची टोटल या एका सिंगलच्या साथीने आता पुढे सरकेल. आतापर्यंत 38 38 धाबा
37 धावा धावफलकावरती तुम्हाला पाहायला मिळतील. राऊंड द विकेट. ऑन साइडला खेचलाय, प्रॉपर टायमिंग. बॅट आणि बॉलचा जसा संपर्क झाला तसा टक्स स्पीड जाऊन कानावरती आदळला आणि बॉलने केली मिड विकेट बाउंड्री लाईनची सफर. सागर इरमाळीच्या बॅटमध्ये येतो षटकार. तर मी म्हणेन तेजस मेहरनं स्टॅकिंग इनवरती एस्टेनवरती चेंडू फेकला होता, परंतु सागर इरमाळीची विकेट तिथे धोक्यात होती. तो बचावला गेला आणि आता जखमी बाग मध्यच्यामध्ये दहाड दसरा त्याने फोडले डरकाळी. बॉल बाउंड्रीच्या बाहेर हा षटकार आला. या 6 धाब्याच्या साथीला टीमची टोटल धावसंख्या आता पुढे सरकेल. धावफलकावरती अद्याप धाबा 43. 43 धावा तुम्हाला पाहायला मिळतील. गोरदास तेजस पुन्हा एकदा सज्ज होत असताना ऑन साइडला पुन्हा एकदा मिड विकेटला खेळाडू जज करतो. त्याच्या डोक्यावर बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. सेकंड इन रो सागर इरमाळी तो मात्र संघर्ष करत होता, परंतु आता तो देखील सांगतोय अरे लढता लढता पडलो तरी चालेल, त्याचा मला खंत नाही, कारण शांत बसायला मी काही शिरगावचा संत नाही. आणि त्याच्या बॅटमध्ये येतोय सलगचा दुसरा षटकार. टीमची टोटल धावफलकावरती आता प्रचंड वेगाने वाढत असताना आतापर्यंत 49 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. गुणदस्त तयार. या वेळेला मात्र पुन्हा एकदा शपथ झाली होती. अडबा बाट खेळण्याचा प्रयत्न होता, आशाभूत नजरेला पाहिलं होतं पंचांकडे, परंतु योगराज बुटेरे सरांचा इशारा पोहोचत असताना डॉट बॉल खरं तर डील करून दाखवतात सागर इरमाळी. कुठे फटका खेचायचा होता कव्हर पॉइंटला, परंतु जमला नाही. या ऑन साइडला मोठा फटका घेतल्याचा प्रयत्न फसला आणि एका चांगल्या चेंडूची सांगता होत असताना पुन्हा एकदा ऑन साइडला खेचलाय. पुन्हा एकदा हवेच्या लाटावरती सोडून बॉल चालला मिड विकेटला. सागर इरमाळीच्या बॅटमध्ये अजून एक मोठा फटका. षटकार. चुटकेचा मोकळा निश्वास सोडला होता मी म्हणेन गोलंदाज तेजस मेहरनं 5व्या बॉलवरती, परंतु पुन्हा एकदा षटकार ठोकला. श्री गणेश क्रिकेट संघ मानखुर्द देखील आता दाखल झाला. हेमंत मराडे, राज गडगे, प्रशांत भोईर, नीरज भोईर सर्व खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतील. विनंती असेल टीम श्री गणेश कासगाव टीमचे खेळाडू आपण टॉससाठी इनिंग ब्रेकमध्ये रिपोर्ट करा. हा षटकार आलाय शेवटच्या बॉलवरती आणि धावसंख्या आता फलकावरती आतापर्यंत 55 धावा तुम्हाला पाहायला मिळतील. मी आधीच म्हटलं होतं जरी कुंदन बाद झाला, अंशुल बाद झाला, काय फरक पडतो मैदानावरती. 24 कॅरेटचं सोनं टीम शिरगावचं सागर इरमाळीचा बल्ला बोलतोय आणि त्याच्या बॅटमधून आपण पाहिलं तर 3 षटकार वसूल केले तेजसच्या अगेन्स्ट आणि तेजस मेहरनं धाबा खर्च केल्या तब्बल 20. धावसंख्या धावफलकावरती आतापर्यंत 55 धावा तुम्हाला पाहायला मिळतील. षटक क्रमांक 5 सुरुवात होतीये. गोलंदाज सज्ज होतोय अरबाज. गोलंदाज अरबाज. पहिला बॉल रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न. दोन्ही खेळाडू एकाच एंडवरती अपघात निश्चित होता आणि आता प्रथमेश तुपेला परतावे लागेल माघारी, परंतु अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. इशारा अंपायर केपी सरांचा आमच्यापर्यंत पोहोचलाय. 56 धाबा. हाफ ट्रॅकर होता यावेळेस मात्र दिशा दिली. इनसाइड आउटचा फटका तुम्ही पाहताय. कुशाल धावतोय डीप मध्ये, परंतु त्याच्या आबाकाच्या बाहेर बॉल सीमा पार येतोय चौकार. धावफलकावरती तुम्हाला पाहायला मिळतील. गोलंदाज अरबाज वरती आता आक्रमण चढवला. पहिल्या बॉलवरती चौकार ठोकला सागर इरमाळी.
पुल करण्याचा प्रयत्न सफल झाले होते. फ्रंट फूट वरती आले जरूर, मोठा फटका घेण्याचा प्रयत्न होता, परंतु पहिल्या बॉलवरती चौकार षटकार कोणत्याच गोलंदाजाला आवडत नाहीये. आणि आता त्याचंच प्रात्यक्षिक उदाहरण मैदानात देत असताना ईट का जवाब पत्थर से देत असताना तुम्ही पाहताय चांगली गोलंदाजी. डॉट बॉलची समाप्ती. दिशा देण्याचा प्रयत्न मैदानावरती घडले, काय पाहावं लागेल. येस, खरं तर बॅट अँड बॉलचा संपर्क नव्हता. पुन्हा एकदा गतीमध्ये मिश्रण केलं आणि डॉट बॉलची समाप्ती होत असताना 25 धावांवरती वैयक्तिक बॅटिंग करतोय. यावेळेस मात्र हा ट्रॅकर होता, कसा सोडेल सागर इरमाळी. त्याच्या बॅटमध्ये बॉल चाललाय मिड विकेट बॉर्डर लाईनच्या बाहेर. षटकार. जिंदगी खुशी ना मौत का गम, अरे दब तक है दम, जय शिवराय कहेंगे हम. छत्रपती शिवाजी महाराज यांचं संगीत आपण ऐकतोय. मोठा फटका खेचण्याचा प्रयत्न, इथे देखील फटका पोहोचला. डीप मध्ये खेळाडू मोठ्या जज करतोय. हाताचा पिसारा तिथे फुलवला आणि अखेर सागर इरमाळी नावाचं वादळ आता शमलंय आणि एक मोठा फलंदाज मैदानाच्या बाहेर. जरा नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये मयूर जाधव आता दाखल होता. इंडिया नंबर 5 वरती हा खेळाडू तुम्हाला पाहायला मिळेल. गोलंदाज अरबाज. हा ट्रॅकर होता. अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. एखाद्या पक्षाच्या पंखाप्रमाणे आता पंच देखील इथे मात्र हात फैलवत असताना अंपायर सिग्नल 1 फॉर दी ओव्हर. इशारा पंचाचा पोहोचलाय अरबाज पर्यंत. फुल टॉस बॉल, फटका फसलाय. लॉंगॉनला खेळाडू जज करतोय सुदर्शन जाधव. कसा कॅच सोडेल, इथे मात्र परतावा लागेल. मयूर जाधवला माघारी, फलंदाज बाद. आजगाव करण लहाने यांचं देखील शुभागमन झाले. वेलकम. चला दोन टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी या. करण, टॉस साठी आपला संघ नायक आपण पाठवायचा आणि टीम श्री गणेश क्रिकेट संघ मानकिवली आपला देखील कॅप्टन आपण पाठवा. नितेश लहाने संघ नायक आता पोहोचलेत, आपण या. आणि षटक क्रमांक 5 संपन्न झालं. पहिला डाव समाप्त झाला. पहिल्या डावाच्या अंतिम टीमची टोटल धावसंख्या धावफलकावरती आतापर्यंत 67, 67 धावा बनल्या गेल्या आणि 68 धावांचं लक्ष या मॅच मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. गणेश कासगाव संघाचे कॅप्टन इथे पोहोचलेत. विनंती आहे टीम श्री गणेश मानकिवली आपला देखील कॅप्टन आपण पाठवायचा.
यस दोन्ही संघांना एक कॉल आम्ही असा त्यांचा निर्णय. यस कुमार नवले आता कॉल करतील. साहेबांच्या शुभ असते टॉस. यस दाखवू नका साहेब, झाकून टॉस उडवा. काटाचा कॉल केलाय आणि आलाय काय पाहावं लागेल. टॉस जिंकला टीम श्री गणेश कासगाव संघाच्या कॅप्टन करण निर्णय कळवायचे. माफी असावी नितेश निर्णय कळवायचा आहे. थँक्यू सो मच. टॉस जिंकला टीम श्री गणेश कासगाव संघाच्या कॅप्टन नितेशनं आणि निर्णय घेतला क्षेत्ररक्षण करण्याचा. आमंत्रित केलं टीम श्री गणेश मानकिवली बॅटिंगसाठी. सन्मान करू मी विनंती करेल उज्ज्वलजी देशमुख साहेब आपण या कृषी उत्पन्न बाजार समिती उल्हासनगर सभापती उज्ज्वलजी देशमुख साहेबांचा यथोचित मान सन्मान आपण करतोय. मी विनंती करेल अशोकजी बोईर साहेब आपल्या शुभ हस्ते आपण उज्ज्वल देशमुख साहेबांचा यथोचित मान सन्मान करायचा. उज्ज्वल देशमुख साहेबांचा शुभ सन्मान आपण करतोय मुख्य व्यासपीठावरती. कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती उज्ज्वल देशमुख साहेबांचा यथोचित मान सन्मान होत असताना 68 धावांचं टार्गेट आहे. तदनंतर मी विनंती करेल उद्योजक समाजसेवक शिवाजी कतोरे साहेब आपण देखील या आपलाही शुभ सन्मान या मंचावरती करण्यात येईल. अशोकजी बोईर साहेब यांच्या शुभ हस्ते शिवाजी कतोरे साहेबांचा मान सन्मान. शिवाजी कतोरे साहेबांचा देखील मान सन्मान आपण करतोय या मुख्य व्यासपीठावरती. अतिथी देवो भव आलेल्या सर्व पाहुण्यांचा मान सन्मान करणे आपली संस्कृती आहे. कृष्णा शिंदे साहेब आपण देखील या मुरबाड विधानसभा क्षेत्र अध्यक्ष कृष्णा शिंदे साहेबांचा देखील यथोचित मान सन्मान आपण या मंचावरती करतोय. अशोकजी बोईर साहेब त्यांच्या शुभ हस्ते आपण कृष्णा शिंदे साहेबांचा यथोचित मान सन्मान करतोय. ऑल टू यू कॉमेंट्री बॉक्स जोडले जातील महेशजी धुळे सर. धन्यवाद. धन्यवाद राहुलजी चव्हाण. पहिल्या लढतीमध्ये आपण पाहिलं तर जो वेगळ्या हाफमधील संघ होता आणि आता या लढतीमध्ये वेगळ्या हाफची पहिली लढत चालू आहे. अत्यंत सुंदर फटका आपण पाहतोय सुदर्शन जाधवच्या बॅटमधून टी फॉर टॅग जशात तसा प्रत्युत्तर देत असताना आपण पाहिलं तर अत्यंत सुंदर फटका एक्झिक्यूट केला. धाबा इथे मिळतात 3 एकंदरीत. गुड रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहतोय. 2 सलामीवीर खेळाडू मैदानाच्या मध्ये दाखल झालेत. राज क्रीडा मंडळ या दरम्यान आदरणीय रुपेशजी गजरे साहेब उद्योजक यांचा आपण शुभ सन्मान करू. आयोजकांच्या वतीने मी विनंती करेन आदरणीय कुमारजी भोईर साहेब आपल्या शुभास आपण गजरे साहेबांना या ठिकाणी सन्मानित करायचं आहे. 68 धावांचं लक्ष ठेवण्यात आलंय. पुन्हा एकदा तमाम लाडक्या प्रेक्षक वर्गाचं सहर्ष मनपूर्वक स्वागत जे या मॅचचा आनंद घेत आहेत. आणि अत्यंत सुंदर स्पर्धा आपल्या भेटीला आली आहे ती आमदार ट्रॉफी तुम्ही पाहत आहेत. षटक क्रमांक ज्या ठिकाणी चालू आहे अगदी आपण पाहिलं तर पहिलं आणि पहिल्या षटकामध्ये सुरुवात दमदार पाहायला मिळते ती सुदर्शन जाधवची. इथे फटका पण पाहतो ऑनसाइडला. पुनश्च एकदा चेंडू वळवला. क्षेत्ररक्षक या ठिकाणी येत आहेत. फंबल्स आलेत तिथे मात्र झाली मिस्टेक. कदाचित आपण पाहिलं तर 2 क्षेत्ररक्षक पाठमोऱ्या स्थितीमध्ये होत्या. प्रयत्न भरपूर चालले होतात त्यामध्ये तिसरा क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी दाखल झाला आणि कदाचित हा या ठिकाणी आपण पाहिलं तर भलतील 3 धावा. पुनश्च एकदा आपण पाहिलं तर सातत्याने अत्यंत चांगलं क्रिकेट आपण पाहिलंय. राज क्रीडा मंडळ कुगाव टीमचा त्यांना आता फाईट करते या मॅचमध्ये या स्पर्धेमध्ये. जय भवानी शिरगाव संघ 68 धावांचं लक्ष्य भलं मोठं टार्गेट या क्रीडानगरीमध्ये. आपण जर पाहिलं तर याचा आढावा घेतला तर कदाचित या क्रीडानगरीमध्ये धावा भरपूर होतात. अगदी मी सुरुवातीला त्याचं वर्णन देखील केलं पहिल्या लढतीमध्ये. आणि या क्रीडांगणाचा अगदी आपण जर विचार केला तर गोलाकार पद्धतीचं क्रीडांगण आहे. धावा भरपूर अनुकूल आहेत बॅटिंग करणाऱ्या संघासाठी. यावेळेस ऑनसाईडला फटका चांगला आहे. ऑनसाईडला गॅपमध्ये ढकलला. अगदी आपण पाहिलं तर मिड विकेटला क्षेत्ररक्षक फंबल होता. त्याचा पुरेपूर फायदा बॅटिंग करणारी टीम राज क्रीडा मंडळ घेते आहे. पाहावं लागेल. पडताळणी इथे करतात. अंपायर सिग्नल 4 धावा इथे मिळतील. अगदी आपण पाहिलं तर तिथे आम्हाला आमचे स्वयंसेवक असतील त्यानंतर आमचे ऑफिशियल कॅमेरामॅन देखील
अगदी एक क्षणचित्र कैद करतात. या दरम्यान आमचे भानुदास टेंबे जे कासगावचे समर्थक आहेत त्यांचं आगमन होते. सहर्ष मनपूर्वक स्वागत. या भानुदास बुवा आपलं सहर्ष स्वागत आहे. पहिलं सत्र आपण पाहतोय अगदी अतिशय सुंदर बॅटिंग केली. 67 धाबा बनवण्यात आल्या. हे दुसरं सत्र यावेळेस कबरच्या दिशेने क्रिकेटचं मादक सौंदर्य आपण पाहतो. अक्षरशः डोळ्यांचा पारणा फेडणारा फटका होता. अगदी क्रिकेटचा क्लास पुस्तकी फटका. सुदर्शन जाधवच्या बॅटमधून धाबा मिळतील 4. वर या ठिकाणाहून रजा घेत आहेत त्यांचा मनपूर्वक आभार या स्पर्धेच्या वतीनं आणि आमच्या सन्माननीय कुमार दादा भोईर यांच्या वतीनं जे तालुका अध्यक्ष आहेत भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा अंबरनाथ तालुका यावेळेस पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. व्हॉट अ शॉट. क्षेत्ररक्षक येत आहेत जज करतायत. डीप मध्ये आपण पाहतोय सुंदर झेल टिपला जाईल. मोठी विकेट या मॅचची. सुदर्शन जाधव बॅक टू द पॅबल का लागत असताना टीम कुळगाव संघाला फलंदाज बाद. मला सिद्धेश राऊत सुदर्शन जाधव हे दोन खेळाडू पाहायला मिळतात. अर्थात तेजस मेहर असेल. जेव्हा चांगली धावसंख्या चांगला स्टार्ट हा नेहमी या ठिकाणी राज क्रीडा मंडळ कुळगाव संघाला त्यांनी दिलेला आहे. आणि आता आपण पाहिलं तर सुरुवात सुंदर होती धमाकेदार होती परंतु इथे डाबाला खिंडार पाडण्याचं काम गोलंदाजाने केलं आहे. यावेळेस पुन्हा एकदा शॉर्ट टॉप प्लेन अत्यंत सुंदर चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. गोलंदाज मयूर जाधवचा हा चेंडू आला डॉट. अर्थातच शेवट त्याने या षटकाचा घोड केला जिथे सुदर्शन बाद झाला आणि त्यानंतर डॉट बॉल. षटक क्रमांक पहिले संपन्न झाले. सुरुवातीला आपण पाहिलं तर 4 चेंडूंचा जर विचार केला तर 2 चौकार आणि 2 तिहेरी धाबा आपण पाहिल्या. एकंदरीत टीमची टोटल आता 1 बाद 14 वरती पोहोचली आहे टीम कुळगाव. कदाचित आपण पाहिलं तर आमच्याकडून ऑफिशियल स्कोरर असतील आमच्या ऑफिशियल कॉमेंटेटर असतील काही चुका होत असतील परंतु त्या चुकांवरती लक्ष केंद्रित करण्याचं काम हे नक्कीच आम्ही करत असतो. माफ करा कारण अगदी आपण पाहिलं तर प्रत्येकाला या ठिकाणी थकवा असतो जेणेकरून मग रात्रीचा प्रवास त्यानंतर सकाळी लगेचच 9 वाजता 8:45 मात्र स्पर्धेच्या ठिकाणी रिपोर्टिंग करायची असते. तर काही चुका आमच्याकडून देखील होती. तर पुन्हा एकदा आम्ही आयोजकांच्या वतीनं दिलगिरी व्यक्त तुमची करू. षटक क्रमांक पहिले संपन्न झालं 1 बाद 14 अशी धाबत संख्या धावफलकावरती आहे. या स्पर्धेचे मुख्य शिल्पकार आदरणीय हेमंत अशोक भोईर साहेब आपण पाहतो ज्यांच्या वतीनं ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. जय हनुमान क्रिकेट क्लब ढोके व ग्रामस्थ मंडळ ढोके यांच्या वतीनं ही स्पर्धा तुम्ही पाहत आहेत. 8व्या वर्षामध्ये ही स्पर्धा पदार्पण करते. गेली 7 वर्षाचा अविरत प्रवास तुम्ही पाहिला आहे या स्पर्धेचा आणि 8व्या वर्षामध्ये अगदी एक वेगळी संकल्पना एक वेगळं नियोजन आयोजन तुम्ही या क्रीडानगरीमध्ये पाहत आहात. षटक क्रमांक 2 मध्ये गोलंदाज सागर येतात. या दरम्यान आपण पाहतो श्री गणेश कासगाव संघ अर्थातच आमचे जवळचे मित्र करण लहाने यावेळेस स्विचिट करण्याचा प्रयत्न एस्टनवरती आदळलाय. दांडी उखडली आहे. फलंदाज होतील बाद आणि आणखीन एक धक्का लागत असताना ते राऊतला तुम्ही पाहू शकाल. जयेश टेंबे असेल सर्वांचं आपण कौतुक करू. तर दुसऱ्या बाजूला माणकिवली संघ अर्थात निलेश भोईर निलेश मराठे यांची सेना तुम्हाला पाहायला मिळेल. निलेश कालेकर अर्थात आमचे पेट्रोल बाई ज्यांचं आवर्जून कौतुक करावं तितकं कमी आहे. एक जबरदस्त स्पर्धा तुम्ही नुकतीच पाहिली ज्यांच्या वतीनं करवेच्या क्रीडानगरीमध्ये त्याचे दर्जेदार आयोजक ते होते. आणि या स्पर्धेमध्ये आपण जर पाहिलं तर आज तुम्हाला एका बाजूला श्री गणेश क्रिकेट संघ माणकिवली तर दुसऱ्या बाजूला श्री गणेश क्रिकेट संघ कासगाव
अगदी आपण पाहतोय राहुल सरांनी चांगला उल्लेख केला की गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने हे दोन संघ सातत्याने एक वेगळी छाप प्रत्येक क्रीडानगरीमध्ये सोडत असतात. आता तुम्हाला बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न बांगणीच्या अंतर्गत हे दोन संघ पाहायला मिळणार आहेत. षटक क्रमांक दुसरा चालू आहे. पंचांचा इशारा येतो यासाठी वाईड बॉल. 15 धाबा धावफलकावरती पहिल्या बॉलवरती विकेट संपादित केली. जर का फुल टॉस बॉल होता सागर निर्माळीचा परभणी होती लेफ्ट हँडेड बॅट्समनकडे तिथे तेजस पास झाला आणि आता आपण पाहतो ऑनसाइडला वळवला आहे क्षेत्ररक्षक मयूर जाधव. नो मिस्टेक. आणखीन एक विकेटचं पतन होईल. खुशालला परतावा लागेल. 4 विकेट डाऊन. फलंदाज बाद. तिसऱ्या विकेटचं पतन होतंय. राज क्रीडा मंडळ कुलगाव संघ थोडंसं अडचणीत येतोय कारण याच्या मागचं कारण आहे की उत्तम दर्जाची गोलंदाजी सागर इरमाळीची पिटूच्या षटकामध्ये पाहायला मिळते. फलंदाज बाद. धारा तीर्थी पडतायत. फलंदाज टीम बॅटिंग करते राजक्रीडा मंडळ कुळगावच्या. षटक क्रमांक 2 चालू आहे. अगदी आपण पाहिलं तर आमच्या व्यासपीठाच्या डाबा बाजूनं आपण तो एंड पाहतोय. दोन्ही साईडून गोलंदाजी करण्याचं एक वेगळी संकल्पना तुम्हाला पाहायला मिळते. कदाचित आपण जर पाहिलं तर काही क्रीडांगणामध्ये जागेचा अभाव असल्या कारणाने तुम्हाला या ठिकाणी एकच एंड पाहायला मिळतो. लेग बाईस पंच दर्शवतात आणि बाटकट आहे. कदाचित या चुका माणसांकडूनच होत असतात. या अगोदरच्या पहिल्या मॅचमध्ये आपण पाहिलं तर पंचांनी आम्हाला षटक संपल्याची घोषणा केली. तिथे आम्ही 22 बोललो. हरकत नाही आहे. या चुका प्रत्येकाकडून होत असतात. ऑन साईडला आपण पाहतोय वाईडिश लॉंग ऑन आणि लॉंग ऑनला चेंडू डीपमध्ये चाललाय. एक सिंगल धाव मिळते. एकेरी धाव इथे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. कदाचित आपण पाहिलं तर राजक्रीडा मंडळ कुळगाव हा संघ देखील बदलापूरचा एक तगडा संघ आहे. एक मोठा संघ आहे ज्याने जनमान ढवळेपाडा संघाला देखील शिकस्त दिली आहे. तो संघ आपण पाहतोय. यावेळेस आपण पाहतोय ड्राईव्ह करत असताना बॉल चाललाय कबसला. गॅप शॉट सिलेक्शन आहे. क्षेत्ररक्षक येतात वेगाने. भरपूर मोठी चेस होती परंतु शेवटच्या क्षणाला बॉल हातातून निसटला. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. धावा देऊन जाईल राजक्रीडा मंडळ कुळगाव संघाला. 4-4-4. स्मॉल पॉकेट ऑफ डायनामाइट जुन्या खेळाडूकडे पाहिलं जातं. टीम कसगाव इन ॲक्शनमध्ये. बाडकुली संघ आमच्या अगदी आपण पाहिलं तर पंकज भोले याचा संघ तुम्ही पाहू शकाल. एक हार्ड रेटर फलंदाज आहे ज्याच्या नावाची चर्चा सध्याच्या घडीला मग डोंबिवली असेल, कल्याण असेल, त्यानंतर बदलापूर, वांगणी, कर्जत या परिसरामध्ये सातत्याने होत असे. कोण विसरेल ते डायगरचं मैदान जे पंकज भोलेच्या नावावरती राहिलं होतं आणि अत्यंत सुंदर खेळ त्याचा राहिला होता. गत वर्षीचा तो खेळ आपण पाहिलाय. याही वर्षी भन्नाट फॉर्ममध्ये हा खेळाडू आहे. त्याला देऊया आपण पुढील मॅचसाठी भरपूर साऱ्या शुभेच्छा. परंतु षटक क्रमांक 2 ची घोषणा होती आहे आणि दुसरं षटक संपत असताना संघाची धावसंख्या 22. 22 धावा धावफलकामध्ये 68चं लक्ष. येणारे 18 बॉल शिल्लक आहेत आणि आता विजय यासाठी गरज आहे धावसंख्येची 46. 18 बॉल 1 शॉट आहे लक्षात असू द्या. बावीस धावा 22. 11ची सरासरी प्रति षटकामागे आता आपण पाहिली आहे. अद्यापपर्यंत जर विचार केला तर येणाऱ्या 18 बॉलमध्ये बनवायचे 46. प्रशांत पवार आम्हाला सांगतायत की आता मात्र इक्वेशन असेल या मॅच 18-46 जिथे 15.33च्या सरासरीने या धावा चेस करायच्यात. इथून टॉप गिअरची फलंदाजी करावी लागेल. बॅटिंग करत असताना राजक्रीडा मंडळ कुळगाव संघ आपण पाहतो एका बाजूला कल्पेश जाधव स्ट्राईक एंडला तर नॉन स्ट्राईक एंडला अरबाज शेख. मोठा खेळाडू आहे, मोठा बादशा. त्याला माहिती आहे शांत डोक्याने खेळ करावा लागेल. खोलवर टप्प्याचा बॉल. बॉलच बॅक ड्राईव्ह करत असताना वॉर्ड ऑफ फिल्डिंग जबरदस्त. स्वतःच्या फॉलोअर थ्रूमध्ये चेंडू अडवण्यात आला. गोलंदाज अंशुलला पाहत आहेत. एका बाजूला अगदी धारदार गोलंदाजी आपण पाहत आहे तर दुसऱ्या बाजूला अगदी आपण पाहिलं तर खोलवर टप्प्याची फलंदाजी तुम्हाला राजक्रीडा मंडळ कुळगावची पाहायला जरूर मिळेल. परंतु इथून अडचणीत टाकण्याचं काम गोलंदाज करतात. पूर्णपणे वर्चस्व या मॅचवरती पकड मजबूत करत असताना टीम जय भवानी शिरगाव
इथे आपण पाहतोय अंशुलचा हा बॉल पंचांकडे होते स्ट्रॉंग अपील LBW फलंदाज होईल बाद खात्रीशीर पकडलाय SITOUD फलंदाज बाद उर्फ गोलू भोईर यांच्या ठिकाणी आगमन होते सहर्ष मनपूर्वक स्वागत हे देखील या स्पर्धेचा आनंद घेत आहेत जे प्रेक्षक आमचे ऑनलाईन या बातचा आनंद घेत आहेत आमदार चषक अर्थातच MLA ट्रॉफीचा त्या प्रेक्षकांचं सहर्ष मनपूर्वक स्वागत असेल यूट्यूबच्या माध्यमातून ग्रामीण टेनिस क्रिकेट या चॅनलच्या माध्यमातून जी स्पर्धा आपण एन्जॉय करतोय त्या सर्वांचं हार्दिक मनपूर्वक स्वागत मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले दाबी भोईर यांच्या नावाने हा संघ ओळखला जातोय स्वतःचा संघ नायक मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना एका बाजूला आपण पाहिलं तर गोलंदाज अंशुलला तुम्ही पाहतात अतिशय सुंदर गोलंदाजी त्याने अद्यापपर्यंत हाताळली आहे आणि आता ओव्हर द विकेटने सज्ज होत असताना अबी भोईरसाठी आखो टप्प्याचा बॉल अगोदरच खेळण्याचा मानस अंगलट आलाय चेंडू मात्र पडल्यानंतर थोडासा राईज झाला आणि अष्टरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावत असताना हा देखील चेंडू आलाय डॉट अद्यापर्यंत या षटकाचा विचार केला तर अंशुलने एकही धाव खर्च केली नाही आहे जिथे 18 बॉल 46ची गरज होती 15.33च्या सरासरीने आस्किंग रन रेट या मॅचमध्ये होतं राज क्रीडा मंडळ कुळगावला तिथे मात्र थांबवण्यात आलंय आणि आता इथे तुम्हाला रिक्वायर्ड रन रेट या ठिकाणी वाढताना पाहायला मिळेल कारण इथे डॉट बॉल येत आहेत ऑनसाईडला आपण पाहतो हा चेंडू वळवलाय मिड विकेटला क्षेत्ररक्षक बेगाने येतात एक धाव कंप्लीट झाली दुसरीचा कॉल आणि 2 धावा सहजतेने या ठिकाणी मिळत आहेत बॅटिंग करणारी टीम मैदानाच्या आतमध्ये द्वितीय सत्रामध्ये 68 धावांचा पाठलाग करते टीम राज क्रीडा मंडळ कुळगाव या अगोदर आपण पाहिला तर सामना डिफेन्स केला तो जे अनुमान इनगाव संघाने आता याही मॅचमध्ये आपण पाहतो गोलंदाज पकड मजबूत करतायत परंतु इथून फलंदाजी करावी लागेल फटका चांगला आहे रूम क्रिएट केलाय वेट अँड वॉच क्रिकेट आपण पाहिला अविनाश भोईरच्या माध्यमातून बॉल चाललाय डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे बॉल सीमा पार लॉंग लेगला बीट करत असताना षटकार षटकाराने पुन्हा एकदा अशा पल्लवित केल्या राज क्रीडा मंडळ कुळगाव संघाचा आपण पाहतो बाहुबली म्हणून ज्याला ओळखलं जातंय तो अविनाश भोईर मैदानाच्या आतमध्ये फटकेबाजी दर्जेदार होतीये षटकार आल्यानंतर मात्र आता इक्वेशन थोडंसं तुम्हाला बदललेलं पाहायला मिळेल नॉन स्ट्रायकरला त्याला साथ मिळते अरबाज शेखची अद्यापपर्यंत आपण जर पाहिलं तर अरबाज शांत आहे एक चौकार त्याच्या बॅटमधून जरूर आलाय परंतु 6 धावेचं वैयक्तिक कॉन्ट्रीब्युशन अरबाजने देखील दिलंय आपल्या संघासाठी हे विसरून मात्र चालणार नाही आहे एक इथून मात्र चांगले पार्टनरशिप बनवावी लागेल अविनाश भोईरला आणि त्याच्या साथीने अरबाज शेखला मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पुन्हा एकदा संघर्ष इथे होत असताना पाहायला मिळेल षटकाराने सुरुवात केली आहे इथे मात्र धोक्याची घंटा होऊ शकते का टीम जय भवानी शिरगाव संघासाठी हे मात्र पाहायचंय या मॅचमध्ये गोलंदाज अंशुलच्या विरोधात षटकार आलाय ऑनसाईडला पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न होता चेंडू बॅटचा संपर्क नाहीये कडेकडे स्ट्रोक होता परंतु अगदी आपण पाहिलं तर ड्रिल करून दाखवतायत अविनाश भोईर संपर्क होऊ शकला नाही हा चेंडू आलाय डॉट आणि शेवट देखील गोड केला अंशुलने इथे मात्र डॉट चेंडूने संघाची धावसंख्या धावा फलकावरती आपण पाहतोय 68 धावांचं लक्ष असताना 30 वरती पोहोचलाय आणि आता विजयासाठी येणारे 12 चेंडू 38 धावांची गरज 30 धावांची गरज आहे अगदी आपण पाहतो उष्ण तापमान तीव्र तापमान तुम्हाला पाहायला मिळेल कलपट्टीवरती जणू काही अगदी आपण पाहतो कडाक्याचं ऊन या ठिकाणी पडलेलं आहे आणि त्यामध्ये चालू असलेला एक गरम सामना आता प्रेक्षकांच्या भेटीला आलेला आहे 12 बॉल 38 ची गरज आहे सुरुवात आपण पाहिली तर अडखळत झाली अगदी आपण पाहतो टॉप ऑर्डरचे फलंदाज बाद झाले तिथून मात्र धावसंख्येला स्थगिती मिळाली आणि आता आपण पाहतो 12 चेंडू 38चं इक्वेशन या मॅचमध्ये शिल्लक आहे चला दोन्ही संघ नेक्स्ट मॅचमध्ये तुम्हाला पाहायला मिळतील श्री गणेश माणिकिवली आणि त्यांना फाईट करेल श्री गणेश कासगाव हे दोन्ही संघ सज्ज असते अत्यंत तुल्यबल लढती आज आपण पाहणार आहोत बदलापूर ग्रामीणचं क्रिकेट तुम्हाला बदलापूर ग्रामीण वांगणीचं क्रिकेट तुम्ही पाहणार आहात ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न मयूर जाधव पुन्हा एकदा पंचांचे हात इथे पक्षाच्या पंखाप्रमाणे खुलत असताना ॲज इट इज वाईड बॉल अवे फ्रॉम बॉडी शरीरापासून दूर ठेवला आहे इथून मात्र आपण पाहतो लाईन चेक केली आहे आणि आता दिशा खरं पाहायला मिळते एस इट इज वाईड बॉल
अतिरिक्त धाव इथे मिळते. जिथे 12 चेंडू 38चं इक्वेशन होतं तिथे मात्र एक धाव कमी करण्यात आली. आता 12-37. फुलटॉस बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न आपण पाहतो. पाठीमागे चालला बॉल. क्षेत्ररक्षक सज्ज. अडचणीत टाकणारा हा चेंडू होता. अगदी आपण पाहिलं तर या प्रश्नाचं उत्तर नव्हतं अरबाज शेखकडे. जेव्हा जेव्हा तुम्हाला खोलवर टप्प्याचे बॉल टाकले जातील, जेव्हा जेव्हा चेंडू पायावरतील, तेव्हा तेव्हा त्या प्रश्नाचं उत्तर फलंदाजाकडे नसतं. आणि आता आपण पाहतो सिंगलला प्राधान्य देत असताना इथे स्ट्राईक रोटेट केली जाते. षटक क्रमांक आपण 4 मध्ये आहोत. गोलंदाज पुन्हा एकदा आपण पाहतोय संघाच्या वतीने 4थं आणि वैयक्तिक दुसरं षटक हाताळण्यासाठी मयूर जाधवला इथे मात्र पाचारण करण्यात आलंय. आखू टप्पाचा बॉल ऑन साईडला आपण पाहतो. बॅटची आतली कडा. चेंडू डीप मध्ये चालला अलॉंग द कार्पेट. क्षेत्ररक्षक तिथे वेगाने येतात. अत्यंत सुंदर क्षेत्ररक्षण. 2 धावा मिळतील वैभव. आणि आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी अंशुलला पाहतोय. 2 धावा चांगलं बॅकअप होतं. 2 धावा जरूर मिळतील. रोखू शकत नाहीये अविनाश भोईरच्या. परंतु एखादा मोठा फटका चौकार षटकाराला गवस निघालणं गरजेचं असेल. हे षटक अत्यंत महत्त्वाचं असेल या मॅचच्या दृष्टिकोनातून. कारण 12 चेंडू 38 धावांची गरज आहे. या षटकामध्ये जर जास्तीच्या धावा आल्या तर शेवटच्या अंतिम षटकामध्ये थोडंसं समीकरण सोपं पाहायला मिळेल. म्हणूनच की काय इथे गोलंदाज मयूर जाधवचा वापर करण्यात आलाय धावा थांबवण्यासाठी. परंतु यावेळेस फटका फसलाय. क्षेत्ररक्षक वेगाने तर वॉट अ कॅच. ब्रिलियंट कॅच आपण पाहतोय. अंशुल भोसले इथून मात्र आपण पाहतो सेल टिपत असताना फलंदाज होईल बाद. अविनाशला परतावा लागेल. अविनाश भोईर बॅक टू द डगआउट. थँक्यू. नक्कीच आपण पाहिलं तर या स्पर्धेचं हे टायटल सॉन्ग म्हटलं जाईल. गतवर्षी देखील हे सॉन्ग आपण ऐकलंय. अगदी आपण पाहतोय संपूर्ण क्रिकेट खेळाडूंच्या वरती आधारित असलेलं हे संगीत आहे. जे हनुमान ढोके संघ सध्याच्या घडीला हा संघ देखील भन्नाट फॉर्ममध्ये. चर्चा एकच आहे मग बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न वांगणीमध्ये की ढोके संघ सातत्याने तुम्हाला टॉप 4मध्ये पाहायला मिळेल. हे वैशिष्ट्य आहे त्यांचं. अगदी आपण पाहतो जीवाच्या आकांताने ते प्रयत्न करत असतात. आणि बदलापूर ग्रामीणचं क्रिकेट उंचावण्याचं काम जे हनुमान ढोके संघाच्या वतीनं होत आहे. यावेळेस कव्हरच्या दिशेने फटका एक्झिक्यूट केला. अगदी आपण पाहतोय डीपमध्ये चेंडू चालला तोपर्यंत मिळतील सहजतेने 2 धावा. अमित डांगरे मैदानाच्या आतमध्ये न्यू बासमन. सिंगल डबलला आता प्राधान्य दिले जात आहे. सिंगल डबलच्या मदतीने धावसंख्येला आकार देण्याचं काम इथे राजक्रीडा मंडळ कुळगाव करते. 9 बॉल शिल्लक होते. 9 बॉलमध्ये आपण जर पाहिलं तर 34ची गरज होती आणि आता येणारे 8 बॉल 32ची गरज आहे या मॅचमध्ये. शेवटचे अंतिम 2 बॉल गोलंदाज मयूर जाधवला तुम्ही पाहतायत राईट आर्म राऊंड विकेटने स्विच हिट करण्याचा प्रयत्न. हा देखील चेंडू आलाय डॉट. अगदी आपण पाहतो जेव्हा जेव्हा तुम्हाला डॉट चेंडू फेकले जातील विकेट येतील तेव्हा तेव्हा तुम्हाला समीकरण कठीण अवस्थेमध्ये पाहायला मिळेल. कारण आपल्या कोठ्यातील एक चेंडू कमी होतोय आणि हेच पाहिले आता पंचाने देखील. हा देखील चेंडू डॉट आलाय. आता शेवटचा अंतिम बॉल पंच सांगतायत. आणि या षटकातील आपण पाहतोय गोलंदाज मयूर जाधवचा हे 2 षटकाचे स्पेल आपल्याला पाहायला मिळाले. अत्यंत वाखाणण्याजोगी त्याने षटक हाताळलेत. इथे धावा इथे मिळतील 2 आणि या 2 धावेच्या मदतीने संघ पोहोचलाय तो 38 वरती. 68चं लक्ष आहे आणि येणारे 6 बॉल आता 30 धावांची गरज आहे. हा चेंडू आणि 30 धावांची गरज आहे नेक्स्ट मॅचमध्ये. आमच्या राहुलजी चव्हाण यांच्या घरचा संघ आहे श्री गणेश माडकिवली आणि दुसऱ्या बाजूला श्री गणेश कासगाव. एक अतिशय सुंदर लढत तुम्हाला पाहायला मिळणार आहे. एका बाजूला तंत्रशुद्ध फलंदाजी तर दुसऱ्या बाजूला कासगाव संघाची धारदार गोलंदाजी. एक चांगलं कॉन्टेस्ट मैदानाच्या आतमध्ये रंगेल यात मात्र शंका नाही आहे. 6 चेंडू 30 धावांची गरज. या दरम्यान या संपूर्ण स्पर्धेला अर्थातच
सभापती भाऊशेठ राऊत यांच्या वतीनं भरपूर साऱ्या शुभेच्छा येतात. टीम कासगावला देखील भरपूर साऱ्या शुभेच्छा येतात आणि अंबरनाथ तालुका प्रमुख आदरणीय बाळाशेठ कांबरी यांच्या वतीनं देखील या संपूर्ण स्पर्धेला आणि टीम कासगाव संघाला शुभेच्छा येत असताना ऑन साईडला आपण पाहतो चेंडू सॉफ्ट हँडने वळवलाय. अगदी आपण पाहतो अरबाज शेख मैदानाच्या आतमध्ये खेळतायत, परंतु मोठ्या फटक्यांची नितांत गरज आहे कारण इक्वेशन या मॅचमध्ये तुम्हाला थोडंसं खडतर पाहायला मिळते. 6 बॉल 30ची गरज होती, धावा इथे मिळतील 2. एकंदरीत आपण जर पाहिलं तर इथून या षटकामध्ये तब्बल 5 षटकारांची गरज आहे इथून सामना जिंकण्यासाठी. परंतु पाहावं लागेल या मॅचमध्ये कशा पद्धतीने बॅटिंग करते टीम राजक्रीडा मंडळ कुळगाव. ऑन साईडला आपण पाहतोय फटका वळवलाय स्क्वेअर ऑफ द विकेट लॉंग लेगला. पंचांचा इशारा नो तर आलाय, परंतु 1+1 बाय 1 गेट 1 फ्री. धावा इथे मिळतील फ्रीच्या 2 आणि आता कदाचित नशिबाची साथच म्हणावी लागेल ती राजक्रीडा मंडळ कुळगाव संघाला चालून आली आहे. पहिल्या बॉलवरती आल्या 2 धावा आणि या चेंडूवरती आल्या 2 धावा. अगदी फ्रीचा बॉल होता. या 2 धावा फ्रीच्या असताना आपण पाहिला तर पहिल्या बॉलवरती चौकार पकडू आणि आता इथे विजयासाठी 5 बॉल 26ची गरज आहे. मॅच अत्यंत चांगले पाहायला मिळेल. कदाचित एखादा चमत्कारच वाचवेल टीम राजक्रीडा मंडळ कुळगाव संघाला. सामना अजून संपलेला नाही आहे कारण मी अजून जिंकलेलो नाही आहे हे सांगत असताना टीम कुळगाव मैदानाच्या आतमध्ये प्रयत्न करते. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने ऑन साईडला फटका आपण पाहतोय दर्जेदार स्ट्रोक आहे अमित डांगरेच्या बॅटमधून. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. पंचांच्या इशाऱ्याची वाट पाहावी लागेल. बॉल सीमा पार षटकार. ताकद आहे या खेळाडूंकडे आणि मैदानाच्या आतमध्ये 6 चेंडू 30 धावांची गरज असताना ठोकलाय प्रचंड ताकदीने अमित डांगरेने षटकार. म्हटलं जाताना दिवा नाही वाद बदलते, स्वप्न नाही रात्र बदलते, नशीब बदलो ना बदलो वेळ मात्र नक्की बदलते आणि मैदानाच्या आतमध्ये आता ती वेळ बदलावी लागेल. बॅटिंग करणारी टीम राजक्रीडा मंडळ कुळगाव. सुरुवातीला 4 षटकामध्ये अधिराज्य गाजवलं जय भवानी शिरगाव संघाने, परंतु आता अंतिम षटकामध्ये अधिराज्य गाजवत असताना कुळगाव टीम मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. येणारे 6 चेंडू 30ची गरज आहे. येणारे 4 बॉल आता 20 धावसंख्येची गरज. धीमा गतीचा हा बॉल आपण पाहतोय. कदाचित व्हेरिएशन करत असताना अगदी स्लोवर पद्धतीचा बॉल अडचणीत टाकणार होता अमित डांगरेला. हा चेंडू आलाय डॉट. धावसंख्या स्थिरावलेली आपल्याला पाहायला मिळते तब्बल 48 वरती आणि आता विजयासाठी 3 बॉल 20ची गरज आहे. हा चेंडू भरपूर निर्णायक होता या मॅचचा. इथून मात्र अमित डांगरे आपण पाहतो स्ट्राईक इनला ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. पाठीमागे बॉल चालला फाईन लेग क्षेत्राकडे. धावा इथे मिळतील जरूर 4, परंतु आता कठीण स्थितीमध्ये हा सामना येऊन टेपलाय. येणारे फक्त 2 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयासाठी 16 धावसंख्येची गरज आहे. याही मॅचमध्ये औपचारिकता शिल्लक आहे. षटकार आल्यानंतर असं वाटत होतं सामन्याला कलाटणी मिळते की काय, सामना इथून बदलतोय की काय, कारण याचंच तर नाव असतं क्रिकेट. जेव्हा जेव्हा रंग भरले जातात रंग बदलणारा खेळ क्रिकेट आहे. 2 बॉल 16ची गरज. कधी फलंदाज तर कधी गोलंदाज. ऑन साईडला आपण पाहतोय पुनश्च एक 10 फटका 1च धाव मिळेल. आता फक्त औपचारिकता शिल्लक आहे या मॅचची आणि आता ती देखील कंप्लीट करायची आहे. खऱ्या अर्थाने पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करणारे संघ इथे हाबी ठरत आहेत. या अगोदरच्या मॅचमध्ये जन्म निनगाव संघाने 78 बनवल्या. या षटकामध्ये आपण या सत्रामध्ये आपण पाहिलं तर या मॅचमध्ये पहिल्या सत्रामध्ये टीम शिरगाव संघाने 67 बनवल्या. 68चं टार्गेट असताना हा सामना देखील गमावा लागेल. शेवट गोड जरूर झालाय, परंतु सामना इथून गमावा लागेल राजक्रीडा मंडळ कुळगाव टीमला. म्हटलं जातं ना भात करपून गेला नंतरचा पाऊस काही कामाचा नसतो आणि आता इथे मैदानाच्या आतमध्ये उशिरा सुचलेलं शहाणपण यावेळेस काही कामाचं नाही आहे. इथून षटकार जरूर आला, परंतु सामना गमावा लागेल टीम कुळगाव संघाला. विजय संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. टीम जय भवानी शिरगाव. चला चेंडू जमा करायचे तिथे स्वयंसेवक लक्षात असू द्या. थोडंसं लक्ष केंद्रित करा आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आपण देऊया